हाय गुड मॉर्निंग. तर सकाळ झालेली आहे, सकाळचे 8:15 वाजलेत आणि मी चाललो ब्रेकफास्ट करायला. अभिजित आणि श्रीराम पुढे गेलेत. आम्ही 9 वाजता बस बुक केली आहे एअरलाइनवरून. सो इथंच सांगतो कुठे चाललो आहे ते. सो रिक्वेस्ट केली होती लवकर ब्रेकफास्टसाठी, तर बोलले बघूया आता ब्रेकफास्टमध्ये काय आहे. सेमच असणार आहे मेन, बट 8:30 वाजता असतो आहे, 8:15 झालेत. बघूया मिळतोय काय. Kilometer, give me a money. This is problem. बॅड न्यूज इज आम्ही बस मिस केली एअरलांगनवरून. सो आम्ही आलो न्यूम्बरला डायरेक्ट. न्यूम्बरला पण कॅच करता नाही आली. सो आता दुसऱ्या बसचं तिकीट बुक केलेलं आहे. ती बस आहे 11:30ला, सॉरी 11:15ला. सो आम्ही वेट करतो. 10:15 10:15 झाले आणि बस आता वेट करतो आहे. इथे आम्ही बस स्टँडला जाऊ. बस स्टॉप आहे. 10:30 झाले आणि अजून आम्ही वेट करतो बसचा. एक बस आता म्युनिकसाठी होती, ती गेली. आज आमच्यासोबत खूप मोठ्या ट्रॅजेडी झालेल्या आहेत ऑलरेडी स्टार्टिंगलाच. पहिले इंडियननुसार आम्ही बोल्ट बुक केली होती, एक ऑनलाईन ॲप्लिकेशन याच्यापासून. आम्हाला जायचं एअरलाइनला, पण ती मिस झाली. ॲक्च्युली बुक केली होती आम्ही बरोबर टायमिंगनुसार, बट त्यांनी यायलाच आम्हाला वेळ घेतला आणि 9 वाजता एअरलाइनला पोहोचलो. सो ती बस मिस झाली. पोलीस होते, काय करतात काय माहिती, जर्मनी बोलत आहेत. तर असं झालं की मग आम्ही एअरलाइनची कॅन्सल झाली. मग आम्ही बोललो न्यूम्बरला तो स्टॉप होता 9:45चा. सो आम्ही ती कॅब घेऊन डायरेक्ट न्यूम्बरला आलो, पोचलो. बट बस मिस झाली, निघून गेली आम्ही पोचायला आणि बस निघायला. सो आज दुसऱ्या बसचं तिकीट घेतलं, ती आहे 11:15 वाजता, ती पोचली 3:30 वाजता. बसचं तिकीट पडलं आहे 102 युरो झाले तिघांचं. सो 34 युरोज अराउंड पर पर्सन. बघूया आता बसची वेट करतो. बस आली, बसची निघायचं. थोडंसं पॅनिकमध्ये कारण की बस मिस झाली. 11 वाजलेत आणि बस आली. ती तशी बस आहे काहीतरी. 11 झाले आणि बस निघाली. बस निघालेली आहे. बघूया किती वेळात पोचतो आता. सो यस, आता आम्ही इथे होतो न्यूम्बरवरून आलो आता इथे. इथून आता एंट्री घेतली हायवेला. ह्या आय डोंट नो कोणता हायवे, बघतो मी. 6 नंबर सांगते, तो घेऊन जाणार डायरेक्ट आम्हाला इथून राहावला. सो हे 2 hour 50 minutes सांगत आहेत, 222 ETA. बट आय थिंक वी विल रीच देअर टिल 3:30 बिकॉज इट्स अ बस, राईट? Let's see. I have just added as a car, so that's why. ऑलमोस्ट आता आम्ही जर्मनी आणि झेकच्या बॉर्डरवरती आलो आहे. 5 किलोमीटरवरती बॉर्डर आहे. त्याच्यानंतर आम्ही एंटर करणार आहोत दुसऱ्या देशात, दॅट इज झेक रिपब्लिक. आणि आम्ही चालू याची कॅपिटल प्रागला. सो आम्ही जर्मनी सोडून दुसऱ्या देशात जाऊ. यस, सो आता मी बॉर्डरवरती आहे, बॉर्डर क्रॉस करणार आहे. यस, जर्मनी आणि झेक रिपब्लिकची बॉर्डर आम्ही क्रॉस करतो आहे. इथे मॅपमध्ये बघू शकते. यस, आता झेकमध्ये एंट्री ऑलरेडी झालेली. सो ऑफिशियली वी हॅव लेफ्ट जर्मनी अँड नाऊ एंटर्ड इन झेक रिपब्लिक. सो country has been changed as you can see on the map. Here it is also written Deutschland as Zeko. So we are in Czech Republic now.
सिटीमध्ये आलेलो आहे. ही बॉर्डर आहे, ही न्यूबर्गवरून आम्ही इथे आलो आणि चाललो आहे प्रागला. दिस इज द कंट्री JC as Czech Republic and here is the Germany. Sorry, here is the Germany. आणि इथे आपला भारत. We have taken the exit from the highway and we are going towards the bus stop of Plzeň. काय प्रोनाऊन्सिएशन आहे ते मला माहिती नाही, प्लेझेन आहे की प्लेझेन. सो हा एक स्टॉप आहे प्रागच्या आधीचा, सो तिथे चालले. त्याच्यामुळे एक्झिट घेऊन चाललो आहे त्या सिटीमध्ये. कसले भारी झाड आहेत राव, उंचच्या उंच. छान वातावरण आहे. आणि आता वाजले 1:15. आम्ही या सिटीमध्ये आलेलो आहोत, प्लेझेन सिटी. आणि बस स्टॉप आता येईलच लवकर. ह्याच्यामुळे जास्त जरा टाईमपास होते. पावणे 2 झालेत आणि बस निघाले इथून. इथे काहीतरी गेट वगैरे, इथून एंट्री घेतली होती, इथून एक्झिट घेते. बरेचसे लोक उतरले, काही चढले. पेट्रोल स्टेशन दिसत आहे. प्राग सिटीमध्ये एंट्री झालेली आमची. 2:45 झालीत. म्हणजे सिटीच्या आउटर स्कर्टमध्ये आहोत. प्लेझेन म्हणून जे शेवटचं मेट्रो आहे तिथपर्यंत. तिथं न्यू कंट्री, न्यू लँग्वेज, न्यू चॅलेंजेस, न्यू करन्सी. आता बघूया कसं टॅकल होते ते. जर त्या गोष्टी रेकॉर्ड करता येत नाहीत कारण की ते टॅकल करत असतो, त्याच्यामुळे बघूया किती भेटतात. दोन 50 झाले आणि आम्ही पोचलो झेकमध्ये. बस स्टॉपला जायला 10 मिनिट दाखवता यायला. पोचलो होता. आता पहिल्या उतरून आम्हाला करन्सी चेंज करायची आहे आणि मग खाऊ काहीतरी आणि हॉस्टेलला जाऊ. हॉस्टेलून बघायचं आता, बघूया कसं काय ते. आणि बघूया काय काय होतं ते. डोकंच झालं आपल्या बाजू. तीन 10 झाले आणि पोचले. 10 बजे टॅक्सी बस. असं काहीतरी बस स्टँड आहे. करन्सी एक्सचेंज करतोय. 50 रुपयाचे घेतलेत. हे रेट आहेत 23.50. दाखवा बरं, मोजून घ्या. 2350. ओके. सो तिथे आम्हाला बसने सोडलं आणि आम्ही इथे आतमध्ये जाऊन हलावनमध्ये करन्सी एक्सचेंज केलेली. इथे बसलेत. आता बघतो जरा. ओके. सो आम्ही फायनली हॉस्टेल डिसाईड केलेलं आहे आणि आम्ही हॉस्टेलच्या दिशेने चाललो आहे. बघूया हॉस्टेल कसं आहे, मगच बुक करू कारण की अगोदर बुक नाही करते. सो आता पोचू आम्ही थोड्या वेळात, एक 10 मिनटात, आणि मग बघूया. थोडा पडला तरी चालेल मला. कुठं? तर मला एक व्ह्यू दाखवतो. लेन्स खूप मोहक आहे, एकदम भारी भारी स्ट्रक्चर आहे.
राईटला आहे ना. इथला कोपरा सुंदर आहे. कुठला व्हिडिओ घ्यायचा नाही काही नाही घ्यायचं समजत नाही. हॉस्टेलच्या इथे तर आले. बघूया इथे कसं काय बुकिंगचं. सो वी आर इन द हॉस्टेल अँड वी आर रूम. सो वी आर प्रोव्हाइडिंग सम फॉर्म्स. दिस इज आवर 9 बेड शेअर डॉर्मेंटरी. सो मला इथे खालती हे डॉर्मेंटरीची रूम आहे बंक बेडची. इथे लॉकर्स आहेत. की युजिंग की हे आम्हाला पडले 1653 1653 झेक कोरोवाक पुजतो. येस. सो 5 वाजलेत. मी आता फ्रेश झालो वगैरे आणि आता चालू आहे जेवायला 5 वाजता. कारण की आज जरा दिवस मोठा होता. जाऊया. इथून 1 किलोमीटरवरती आहे एक रेस्टॉरंट. तिथे जायचं आहे. चालत चाललं आहे. 15 मिनटं लागते. हे म्युझियम आहे. इथे जायचं आहे आम्हाला. बट पहिले पोटपूजा मग तिकडे जाऊ. Yes. इथे कामं काहीतरी चालू आहेत. सो आणखी एक 500 मीटरवरती आहे हॉटेल रेस्टॉरंट नॉट हॉटेल. या प्रत्येक कोपरा इतकं भारी आहे इथलं ना. म्हणजे असं वाटतं इथला व्हिडिओ तिथला व्हिडिओ घेऊ. फोटोग्राफी तर इतकी चालू आहे या दोघांची. मी तर फोटो काढत नाही आहे या दोघांची. बरंच प्रत्येक कोपऱ्यावरती असं वाटतं की फोटो काढावा. एकदम भारी. बस जाऊया पहिले खाऊया. हां क्या सो आता दिवस आमचं दोन्ही पण लंच प्लस डिनर दोन्ही पण आम्ही 6-6:30 वाजता केलं आहे. 1315 झेक कुरम झाले बिल. म्हणजे अराऊंड 60 युरो. आणि आम्हाला कुठे म्युझियमकडे जायचं आहे. थांबतोय. चलो. हां 4 स्पीडच्या दिशेने चाललो आहे. आता चालू 6:30 झाले. इथे आम्ही जेवण इंडियन रेस्टॉरंट होतं एकांत म्हणून इथे गेला. त्याचा ओनर जॅट आहे. कसं होतं जेवण अभिजित? तृप्ती. कसं होतं जेवण? खूप मस्त. एक नंतर थोडं म्हणजे एकदम फ्रुटी वगैरे व्यवस्थित एकदम खाल्लेले. भारी होतं. चला आता जातो आहे. तर रस्ते क्रॉस करतो फटाफट. तिथून या लेन्समधून चाललो आहे. इथे बरेचसे कॅफेज आहेत. ऑमलेटचा आवाज येतो आहे मला. चीज ऑमलेट. एकदम फुल गर्दी आहे. पुढे गर्दी आहे. मागच्या साईडला नाही आहे. सो त्याच्यामुळे इकडे थोडे घेते. बरेचसे कॅफेज वगैरे आहेत. भारी वाटते. 7 वाजता आले. किती लांब आहे चार्ल्स ब्रिज? 6 मिनिट आणखी आहे. 6 कुठे? ओके. सरळ जायचं आहे आणखी. एकदम फुल हॅपनिंग स्ट्रीट आहे. फुल एकदम दोन्ही साइडने शॉप्स आहेत. एकदम बढ़िया सा एकदम. चार्ल्स ब्रिज की तरफ जा रहे हैं अभी. 400 मीटर बचा है. लेट्स सी. प्राग चॉकलेट. तो यार ॲट चार्ल्स ब्रिज समोर जो ब्रिज आहे तो चार्ल्स ब्रिज आहे. फुल गर्दी आहे त्याच्यामुळं. काय झालं? हाच चार्ल्स ब्रिज आहे बरोबर. चाललेलं हा मागू बघू शकता. चार्ल्स ब्रिज आहे. एकदम भारी वाटते. प्रागमध्ये आलो चार्ल्स ब्रिजला आलो. यस. पण आम्हाला इथे जपून राहायचं आहे कारण की ते जेब कचरे मतलब पाकिट भरायची संख्या खूप आहे. ओके. त्यामुळे आम्हाला जपून राहायचं आहे. सगळं पॅक आहे. चला जाऊ. ब्लॅकमध्ये पण चांगलं आहे. शेप दिसलं पाहिजे. सो दिस इज द आयकॉनिक चार्ल्स ब्रिज. आणि त्याच्या खालून वाहणारी नदी शांतपणे. यस. तो ब्रिजवरून चालत आहे मी.
खूप गर्दी आहे, ते खूप सावध राहायला लागते. लोक पुढे गेलेत, कपडे कुठे आहेत, स्केचर्स वगैरे काढून देत आहेत लोकांना, फोटो जर काढतात. बरेचसे एशियन लोक दिसत आहेत, बाकी तर आहेतच युरोपियन. इथे मिडवरती आलो मी ब्रिजच्या. बऱ्याचशा बोटी आहेत, होडी आहेत पाण्यामध्ये आणि हा सुंदर असा नजारा. आणखी इकडे उजेडच आहे, सनसेट होईल 8:30ला. जे समोर एकदम दिसते टोक, ती आहे कॅसल. इथे आम्ही उद्या जाणार आहोत. बाकी इथे पूर्ण एकदम मस्त थंड हवा लागते, थंड हवा चालू आहे आणि इकडे फोटो बरेच काढतोय आम्ही. ये देखो मुझे क्या दिख गया, मारिजुआना. पूर्ण व्हायला लागले, काम पूर्ण आलं किती ब्रिजच्या पलीकडे आलेलो आहोत. सो अभिजित थोडी इन्फॉर्मेशन सांगितलं. अभिजित काय इन्फॉर्मेशन तुमच्याकडे? हा चार्ल्स राजाने बांधलेला पूल आहे, त्याला 2 शतकं लागली पूर्ण व्हायला. पूर्ण व्हायला? ओके पूर्ण व्हायला. ओके. आणि कधीचा? हा 1300 शतकात सुरू केला होता, संपला 15 शतकात. हो, 600 वर्ष जुना. पलीकडे आलं. आईस्क्रीम ट्राय करू आम्ही थोड्या वेळानंतर. आता टेम्परेचर किती आहे काय माहिती, बघतो, दाखवतो मी टेम्परेचर. 1 मिनिट. सो हेअर इज द टेम्परेचर ऑफ 16 डिग्री. 16 डिग्री तापमान आहे. 6ला जाणार आहे आज. सो 4 डिग्री होऊ शकते, बघूया ना. आवाज किती आहे पण या चार्ल्स ब्रिजपासून थोडंसं जी काही इन्फॉर्मेशन आहे विकिपीडियावरती वाचू सांगतो. हा ब्रिज इथे अगोदर याच्या जुना आधी एक ब्रिज होता, 1958 to 72 मध्ये एक बांधला होता ब्रिज. बट 1342 मध्ये फ्लड आला, त्याच्यामुळे तिथे 3 पिलर डॅमेज झाले. सो जो चार्ल्स 4 राजा होता त्याने नवीन ब्रिज बांधायला घेतला आणि तो हा ब्रिज बांधला होता. 1357 मध्ये सुरू झाला, 45 वर्षांतर तब्बला कंप्लीट झाला 1402 मध्ये. सो हा याची लेंथ आहे 515 मीटर अराऊंड आणि वेट आहे 9.5 मीटर. आणि ह्याच्यामध्ये 1800 समथिंग असं 1800 मध्ये एक फ्लड आला होता, तरीसुद्धा हा ब्रिज एकदम इंटॅक्ट होता. आणि हा ब्रिज मेनली कनेक्ट करतो ओल्ड टाऊनला प्राग कॅसलसोबत. सो कॅसल आहे ती दुसऱ्या साईडला आहे, सो आम्ही त्या साईडला आहोत आणि पलीकडच्या साईडला ओल्ड टाऊन आहे. सो ओल्ड टाऊनपासून आम्ही इकडे आलो आहोत. सो दिस इज द हिस्ट्री. येस, तो थोडा प्लॅन में चेंज आहे. आम्ही थोडे वसलो होतो. सो इथून 700 मीटरवरतीच 13 मिनटावरती हे प्राग कॅसल आहे आणि ती 10 वाजता बंद होते. सो आम्ही ट्राय घेते, आता जाऊन बघून येतो थोडा वेळ. रात्री जागू, सकाळी टाईम भेटला पुन्हा सकाळी पण जाऊ बघायला. लेट्स सी. आतमध्ये जाणार नाही होत आम्ही, बाहेरच बघायचे. इकडे तर नाहीच, इकडेच आहे. हा इथे मोठी एकदम खडी चढाई आहे. फोटो तर इथं भारी येणार आहे, काढतो फोटो. टन 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 एवढ्या पायऱ्या चढून आले वरती, आणखी चढायचं आहे. फुल थकायला झाले, जेवले सगळे पचणार आहे. फायनली वरती पोचलो आम्ही आणि तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवतो. सेटचा व्ह्यू एक नंबर आहे. थकायला झालं मला, बस पैसा वसूल व्ह्यू आहे. 1 मिनिट बघा. लाईट कमी आहे त्याच्यामुळे थोडं क्लॅरिटी खराब आहे. ते
वाजलेत रात्रीचे 8:30. काय इथे आतमध्ये कॅसल आहे, बट आता आय गेस बंद झाले की चालू आहे माहिती नाही. 10 वाजेपर्यंत चालू असते म्हणे, बट कोण दिसत नाही पब्लिक. आणि इथे खूप मोठं असं ग्राउंड आहे. आता माझ्या फोनची चार्जिंग संपलेली आहे, सो आय डोंट नो मी पुढे व्हिडिओ घेईल की नाही. सो थँक्यू फॉर वॉचिंग. इट्स डन फॉर द डे. ह्या कॅसलचा प्रत्येक व्ह्यू एकदम वाव करायला लावतोय लिटरली. तिकडून आम्ही एंट्री घेतली, तिकडचे काढले होते व्हिडिओ. इथं आलो ह्या साईडचं एकदम वाव. लुक ॲट इट. किती सुंदर आहे असं. आणि आता लाईट चालू गेली त्याच्यावर, त्याच्यामुळे तर अति सुंदर दिसतोय तो. आणि आम्ही संध्याकाळच्या वेळ झाल्यामुळं इथे कोणीच नाही, जास्त पब्लिकच नाही आहे, पूर्ण खाली आहे. रात्रीचे 9 वाजलेत, त्याच्यामुळं घंटा वाजते. आय डोंट नो इथे दिसतील की नाही. वॉचवर झूम करतो मी. मोठा गाडा दिसतोय, टोलनं छोटा गाडा कुठे. हा सध्यासुद्धा जो झेकचे हे आहेत राष्ट्राध्यक्ष आहेत, त्यांचं इथंच कामकाज चालतं. आणि हा पहिला झेकोस्लोवाकिया जेव्हा होता त्यावेळेस पण इथून त्याचा कारभार चालायचा. आणि जे इथले राजवडी त्याचं क्राऊनचे ज्वेल जे आहेत ते इथेच कुठेतरी हिडन रूममध्ये ठेवलेले आहेत ॲज पर विकिपीडिया. जस्ट मी आताच वाचलं तर त्याच्यातून समजलं मला. दुरून दिसत नव्हतं, पण इथे याच्यावरती पेंटिंगसुद्धा आहेत. आता आम्ही तिकडून लेफ्ट साईडने आलो आहे आणि आता इकडे चाललो. एक नंबर मी त्याची हिस्ट्रीच वाचत होतो विकिपीडियावरती. याच्यामध्ये एक दिवस हिटलर येऊन सुद्धा राहिलं, ज्यावेळेस नाझी जर्मनीनं याच्यावर आक्रमण केलं होतं त्यावेळेस. आणि ज्यावेळेस डायलॉग चालू आहे त्यावेळेस जो इथला रूलर होता त्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला, हे पण वाचलं मी. सो जस्ट इन्फॉर्मेशन. आणि जो एक इथला जो हेड होता त्याचं 1942मध्ये त्याला मारलं गेलं होतं. लुक ॲट दिस सिटी व्ह्यू. पलीकडे एअरपोर्ट आहे लास्टला, ते विमानच टेक ऑफ घेते. पूर्ण डोंगरच आहे. हे सगळं जोडे साईन वाटतं मॅच होत काहीतरी. पण तेव्हा तुमचं काय आहे ते कळत असताना आवाज ह्याच्यासमोर क्लॉक आहे ते 600 वर्ष जुनं 1410ला तयार केलेला मेकॅनिकल क्लॉक आहे. ॲस्ट्रॉनॉमिकल क्लॉक म्हणतात त्याला. इथे प्रत्येक तासाला काहीतरी लाईनमध्ये येतात, मला ते नक्की समजलं नाही पूर्ण, पण इथं मेन अट्रॅक्शन आहे. आता वाजलेत 9:58. सो वेट करू 10 वाजायचे आता.
सो आता 10:15 झालेत आणि आम्ही आता हॉस्टेलवर पोचलो आहे. 5 मिनिटात पोचलो आम्ही. आजचा दिवस खूप होता मोठा. खूप छान आज बऱ्यापैकी वॉक केलं आहे. खूप चाललो खूप म्हणजे जवळजवळ चाललो असेल 1/2 किलोमीटर. जेवण पण चांगलं भेटलं त्याच्यामुळं आणखी बेस्ट आहे आणि जिथे हॉस्टेल आहे ते पण चांगलं आहे. सो आता जाऊ हॉस्टेलला आणि आराम करू. सकाळी 10चं चेकआउट आहे. सो लवकर उठून आवरू आणि बघूया. बघूया मग. येस. सो आजच्यासाठी एवढंच. थँक्यू सो मच. धन्यवाद. बाय बाय करा. बाय बाय. बाय बाय.